मुंब्रामधून राजस्थान पालीला जायचं आहे. कारण त्यांची जी मुलगी आहे तिच्या अंगामध्ये काहीतरी एंटिटी होती, आत्मा होते. ते काढ्यासाठी घेऊन जायचं असेल तेव्हा ती पहिला अटॅक करायची ड्रायव्हरवरती. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मुंब्रामधून एक कॉल आला मला की राजस्थान पालीला जायचं आहे. राजस्थान पाली. मी म्हटलं ओके चालेल, म्हटलं जाऊया. सगळं आम्ही पैसे वगैरे सांगितले, त्यांनी ॲक्सेप्ट केले, सगळं फायनल झालं. नाही आहे. आणि माझा एक मित्र आहे मुंब्राचा. मी त्याला माझ्या मस्करीमध्ये म्हटलं, अरे यार काय तुमचा उपयोग आहे तिथे राहून, तुमच्या एरियातनं आम्हाला भाडी येतात आणि तुम्ही इथे असेच बसले. तू कुठलं भाडं असं आहे जे तुला डायरेक्ट आलं, मला फोन नाही आला. कारण त्याला फोन येतात. आज मुंब्रामध्ये राहतो आपण. कारण त्यालाच पहिले फोन येतात आणि तो फ्री नसेल तर मग आम्ही जातो. तो असं कुठलं भाडं आहे तुला आलं नाही, कुठं जायचं आहे? म्हटलं राजस्थानला जायचं आहे, पालीला. आधी बोलला ठीक आहे या जाऊन, बोलतो आलं आहे ट्रिप जाऊन ये. लगेच त्यांनी 5 मिनिटांनी परत फोन केला, राजस्थान पालीला कुठं जायचं आहे? म्हटलं ते नाही माहिती मला. तर मग नंबर दे, कोणी फोन केला होता. म्हटलं त्याला नंबर दिला. त्याने समोरच्याला फोन लावला, त्यांचं बोलणं झालं. मग त्यांनी मला फोन केला, तू एकटा जाऊ नकोस, मी तुझ्यासोबत येतो. म्हटलं ठीक आहे. आम्ही मग जाताना त्याने सांगितलं की अरे ते जे भाडं आहे ते अख्ख्या मुंब्र्यामध्ये त्यांना घेऊन कोणीच जात नाही. कारण त्यांची जी मुलगी आहे तिच्या अंगामध्ये काहीतरी एंटिटी होती, आत्मा होते. तो प्रॉब्लेम असा होता की जेव्हा पण तिला कोणाकडेही ते काढ्यासाठी घेऊन जायचं असेल तेव्हा ती पहिला अटॅक करायची ड्रायव्हरवरती. कारण तू गाडी चालवतो. हां, कारण तू घेऊन जाणार आहे तिथपर्यंत, बाकीच्यांना नाही, फक्त ड्रायव्हरला पकडायची. त्याच्यामुळे त्यांच्या भाड्याला कोण तयार नाही व्हायचं म्हणून ते बाहेरच्या गाड्या बघायचे. मग ते बाहेरच्या गाड्यांवरती पण 3-4 जणांवर अटॅक केल्यानंतर मग बरेच दिवस त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. नंतर मग कुठून त्यांना माझा नंबर भेटला आणि मग माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला होता. मग जेव्हा निघायच्या वेळेला आम्हाला तिला गाडीमध्ये बसवलं. मला सांगितलं मित्राने तू गाडीत आधी बसू नको. त्या मुलीला लिटरली झायलो गाडी होती, तिला मध्ये बसवलं होतं आणि साधारण एवढ्या जाड ज्या रशी असते त्या रशीने तिला बांधलं होतं. मानेमधून पूर्ण रशी टाकून सीटच्या गॅपमधून पाठीमागच्या सीटला बांधलं होतं. 2-3 रशांनी तिला गच्चा. आणि तिच्या बाजूला 2 जणं, पाठीमागे 3 जणं, पुढे 1 जण. का तर निघाल्यापासून तिथे पोचेपर्यंत तिला सांभाळायला, की तिने माझ्या अंगावर येऊ नये ह्यासाठी. आणि झालं तेच. आम्ही गाडीत बसलो. मित्राने सांगितलं मिडल मिरर वरती करून ठेव, तिच्याकडे बघू नको. मी मिरर वर केला, गाडीमध्ये बसलो. जसा सेल्फ मारला लिटरली असं वाटलं होतं ना की ती आता मागची सीट उघडून काढेल. एवढी ती हे झाली होती हायपर, की मी पण एवढं घाबरलो होतो की अरे काय करू, जाऊ का नको. म्हटलं नाही. मित्र बोलला नाही आम्ही आहेत, तू चालव गाडी. तिथून आम्ही निघालो. ऑलमोस्ट आम्ही ह्याला सुरतला जाईपर्यंत ती होती. म्हणजे तिचा तो आवाज ओरडणं चालू होता. म्हणजे काचा पूर्ण बंद होत्या गाडीच्या, ओरडणं वगैरे चालू होतं गाडीमध्ये. आम्ही सुरत वगैरे क्रॉस केलं. त्याच्यानंतर ती बेशुद्ध झोपली होती शांत. कुठेच थांबलो नाही आम्ही राजस्थानला जाईपर्यंत. आम्ही त्या स्पॉटला पोचलो. तिकडे एक दर्गा आहे, त्या दर्ग्यावरती न्यायचं होतं. प्रॉब्लेम असा होता की त्या दर्ग्यापर्यंत डायरेक्ट गाडी त्यावेळेला जात नव्हती, आता जाते. आता रस्ता केला त्यांनी. पहिलं कसं होतं की गाडी एक साधारण अर्धा किलोमीटर पाठीमागे थांबून मग चालत जावं लागायचं पुढे. तर आम्ही गाडी थांबवली.
कारण त्यांनी सांगितलं होतं की पहाटे पहाटे या सूर्य निघायच्या आधी. आम्ही पोचलो होतो साधारण 3-3:30ला. तर तेव्हा आम्हाला एवढं त्यातलं नॉलेज नव्हतं की बाबा तो एंटरटेनचा एकदम स्ट्रॉंग असतात त्या टायमिंगमध्ये वगैरे. किती वाजलेले? 3-3:30 वाजले होते. असं म्हणतात की 3:30पर्यंत, सकाळी 3:30पर्यंत त्यांच्या पॉवर जास्त असते, त्यांची वेळ असते ती. त्यांची वेळ असते. आणि आम्ही तिथे पोचलो, मी उतरलो आणि तिच्या बाजूचे 2 उतरले आणि तिने तेवढी जी जाड रशी होती बांधलेली, ती रशी तोडून ती मुलगी पळून गेली. पळून गेली. आणि आता कंडिशन अशी होती की त्या काळोख्या एक थोडासा जंगल टाईप एरिया होता, म्हणजे जंगलामध्ये तिला शोधायचं कुठे. थोडासा टॉर्चनी वगैरे आवाज देण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही. मग त्यांच्यासोबत एक होते मुंबऱ्यातलेच मौलवी होते आय थिंक. त्यांनी सांगितलं ना आपण दर्ग्यावरती जाऊया, तिकडे आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. मग आम्ही दर्ग्यावर गेलो. मग तिकडचे जे मौलवी होते त्यांनी सांगितलं की चला मी दाखवतो ती कुठे आहे. मग आम्ही त्यांच्यासोबत सगळे गेलो आणि तिथे जो सीन बघितला ते 2 मिनटं असं वाटत होतं मला की मी कुठला तरी 3D मूव्ही बघतोय. आम्ही कब्रस्तान आहे, आम्ही सगळे कब्रस्तानच्या गेटवरती आम्ही 5-7-8 जण उभे आहेत. त्यांचे मौलवी आणि त्यांच्यासोबत 2 आले होते त्या दर्ग्यातले. आणि कब्रस्तान आहे, त्या एका कबरीवरती ती पोरगी मांडी घालून बसली, केस वगैरे सोडले आणि बसली. आता ते मौलवी तर म्हणतात उसको लेके आएंगे. हो पण जाणार कोण तिथपर्यंत? म्हणजे आता मला सांगताना ते थोडं हसायला येतंय, पण त्यावेळेची आमची कंडिशन वेगळीच होती की तिथपर्यंत जाणार कोण आणि तिला आणणार कोण. मग शेवटी ते त्यांच्या जी माणसं होती त्यांच्यासोबत आली, त्यांना घेऊन गेले. मग त्यांनी तिकडे काय तिच्या अंगावरती शिंपडला, आय डोंट नो काय होतं. मग तिला शांत करून ते घेऊन आले, दर्ग्यामध्ये आणलं. आता तुम्हाला वाटेल इथपर्यंत हॉरर स्टोरी आहे. खरी कंडिशन होती आम्ही दर्ग्यात तिला नेल्यानंतरची. दर्ग्यात नेलं, त्यांनी एवढंच सांगितलेलं आतमध्ये त्यांच्या एक छोटी म्हणजे एवढी एक रूम असेल, त्या रूममध्ये त्यांनी आम्हाला बसवलेलं आणि एवढंच सांगितलेलं की ह्याच्या बाहेर तुम्ही यायचं नाही. काही झालं तरी ती ओरडेल, डोका आपटून घेईल, रडेल, काहीही करेल, तुम्ही कोणीही या चौकटीच्या बाहेर यायचं नाही. बाहेरचं काय ते आम्ही हँडल करू. ती दर्ग्याच्या आतमध्ये आली आहे, ती ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. किती पळाली तरी ती दर्ग्यातच पाळणार आणि ती ह्या रूममध्ये येणार नाही. म्हटलं ठीक आहे. आणि तिला त्यांनी दर्ग्यामध्ये नेलं, झोपवलं होतं. त्यांनी टायमिंग दिलं होतं, अर्ध्या तासाने ही शुद्धीवर येईल. ती अर्ध्या तासाने शुद्धीवर आली आणि पळायचा प्रयत्न केला, पण तिला दरवाजाच सापडत नव्हता दर्ग्यातून बाहेर जायचा. काय कशामुळे ती बाहेर जाऊ शकत नव्हती आय डोंट नो, पण तिला बाहेरच जाता येईना. अख्ख्या दर्ग्यावर पळत होती. नंतर ती रडायला लागली, वडिलांना भावाला सांगायला लागली मला वाचव, मला घेऊन चला, मला इथे का आणलंय, घेऊन चला वगैरे. म्हणजे जशी काय मी बरी झाली आहे मला घेऊन चला, म्हणजे नॉर्मल वागायला लागली. नॉर्मल एकदम वागायला लागली की हसते, अरे इथं का आलोय आपण, चला आपण जाऊया, मी बरी झाले वगैरे. पण त्यांनी सांगितलं होतं मौलवींनी काही झालं तरी बाहेर यायचं नाही, कारण ते काही करून तुमच्यातला एक जरी बाहेर गेला ती त्याला घेऊनच निघून जाईल. बापरे. मग नंतर ते तिच्या अंगातलं उतरवण्यासाठी त्यांनी जवळजवळ त्यांची ते 1.5-2 तासाची त्यांची काय ती पूजा असते त्यांनी ती केली. आणि मग नंतर ते तिला पूर्ण क्लिअर केलं आणि मग नंतर तिला आम्ही घेऊन आलो. आता त्या मुलीचं लग्न वगैरे झालं, आम्ही गेलो होतो लग्नाला, आता ते नॉर्मल आहे. मग ते सकाळपर्यंत तसंच सुरू होतं? हो, म्हणजे सकाळ पण म्हणताना अगदी दुपारपर्यंत. आम्ही संध्याकाळी तिथून 5-5:30च्या दरम्यान निघालो.
कारण त्यांनी सांगितलं होतं की काळोख पडायच्या आधी तुम्ही दर्ग्याची बॉर्डर क्रॉस करून निघून जा. मग ती तेव्हा जेव्हा ते चालू होतं पूजा वगैरे, तेव्हा ती काय काय नक्की काय झालं तिथे? पूजा म्हणजे तिला एक पुरुष मेल एंटिटी होती तिच्या अंगामध्ये, माणसाची आत्मा. माणसाची आत्मा होती. आणि त्यांची बाकी काही डिमांड नाही. ते विचारत होते की क्या चाहिए तुमको बताओ, तुम ले लो लड़की को छोड़ जाओ. त्याचं एकच म्हणणं होतं, मैं इसी को लेके जाऊंगा, मुझे यही चाहिए. आणि त्याच्यामध्ये काहीच बार्गेनिंग जी त्यांच्यामध्ये होते काही हेच नव्हता करायला नाही, तयारच तो नव्हता. ऐकायलाच तयार नव्हता. त्याचं एकच डिमांड होती, मैं इसी को लेके जाऊंगा, मुझे यही चाहिए. त्याच्यामुळे त्यांना खूप टाईम गेला ते करण्यासाठी. कारण ते एक ठिकाण मी खूपदा ऐकलं आहे, अजून पण बरेच जण सांगतात की ते एक ठिकाण आहे की त्या दर्ग्यामध्ये कुठल्याही प्रकारची एंटिटी असेल तिथे ते काढतातच, तिथे क्लिअरच होऊन येतो माणूस. असा तो तिकडचा अनुभव होता. बापरे. आणि जेव्हा ती गाडीत बसलेली नेतेली, तर ती काय बोलत होती तिला बांधून ठेवलेलं तेव्हा? काय बडबड करत होती ती? तर ती कोणाला बोलत होती माहीत नाही. आय थिंक ड्रायव्हरवरच, माझ्यावरच होतं असेल की तुझे जिंदा नाही छोडूंगा, हिंदीमध्येच चाललेलं. प्रॉपर ती फॅमिली महाराष्ट्रीयन आहे, मराठी अच्छा, फॅमिली. मराठी फॅमिली. हां, पण तो बोलताना मध्ये थोडं हिंदी उर्दू या टाईपमध्ये. मुस्लिम भूत. हां, कि मैं तुझे नहीं छोडूंगा, तू मुझे लेके जा रहा है, तुझे नहीं छोडूंगा. घाबरला असाल तुम्ही त्या? घाबरला म्हणजे माझं आता हे तोंडावरती स्माईल येते सांगताना, त्यात हो हो, पण त्यावेळेला माझी हालत खूप बेकार होती. कधी पण मागून असा हात येईल, काय काय सांगता येत नाही ना. आणि तिला मग तुम्ही त्या कब्रिस्तान मध्ये बघताय, बसली एकटी. मग कब्रिस्तानमध्ये जर ते मौलवी नसते तर माझी तर इथपर्यंत तयारी झालेली की आपण गाडीला सेल्फ मारायचा आणि इथून निघून चालता जायचं, व्हायचं. नाही थांबायचं इथे.